नमस्कार, VM फूड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण मिक्स पिठाचे धपाटे कसे करायचे ते बघणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघणार आहोत. पण साहित्य बघण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आता आपण साहित्य बघून घेऊ काय काय लागणार आहे. भरपूर लोक भाजणी करून पण करतात, पण आपण घरी जे पिठं आहे त्या पिठापासूनच आपण हे धपाटे कसे करायचे ते बघणार आहोत. इथे मी मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ही मोठी वाटी आहे. एक वाटी ज्वारीचं पीठ, एक छोटी वाटी फुल भरून गव्हाचं पीठ आहे आणि इथे अर्धे ते पाऊण वाटी बेसन आहे, आपलं चणा डाळीचं पीठ. इथे 2 मोठे चमचे मी तीळ घेतलेले आहे. एक मोठी वाटी छान बारीक चिरून कोथिंबीर, एक छोटी वाटी मी इथे माझ्याकडे हिरवी कांद्याची पात होती ती घेतलेली आहे. तुम्ही याच्याऐवजी पालक घेऊ शकता किंवा मेथी पण घेऊ शकता. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. इथे मी 1 चमचा हिरवी मिरची, लसूण आणि जिरं याची भरट करून घेतलेली आहे, ती 1 चमचाभर घेतलेली आहे. हळद, तिखट, मीठ आणि तेल एवढं साहित्य आपल्याला ह्या रेसिपीसाठी लागणार आहे. तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊ. इथे मी आता एक मोठा बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता हे सर्व पिठं जे आहेत ते यात टाकायचे आहेत. ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, छान चाळून. बेसन पीठ, गव्हाचं पीठ, आता आपण ही जी लसूण आणि मिरचीची पेस्ट केली आहे ती पण याच्यामध्ये टाकायची आहे. बारीक चिरलेला कांदा, कांद्याची पात, कोथिंबीर. खूप जास्त कोथिंबीर घेतलेली आहे मी. जेवढी कोथिंबीर तुम्ही याच्यामध्ये टाकाल तेवढा याचा टेस्ट छान येतो. तीळ, एक अर्धा चमचा हळद. आपण याच्यामध्ये मिरचीचा ठेचा टाकलेला आहे, त्याच्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं तुम्ही खात असाल त्या हिशोबाने तुम्हाला इथे तिखट टाकायचं आहे. मी इथे 1 चमचा, मोठा चमचा भरून तिखट टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ. जेवढं तुमचं पीठ असेल त्या हिशोबाने मीठ घ्यायचं आहे, कमी जास्त. आता हे सर्व आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे. आधी हे कोरडं पीठच आपल्याला सगळं मसाले याच्यामध्ये छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता छान मिक्स झालेला आहे. मी मगाशी साहित्य दाखवताना तुम्हाला ओवा दाखवलेला नाही. मी इथे एक पाव चमचा ओवा घेतलेला आहे, तो पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून पोटाला बाधत नाही, त्यासाठी आपण याच्यामध्ये ओवा घातलेला आहे. बेसन वगैरे टाकलं आहे त्याच्याने कोणाचं पोट फुगतं आहे, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये थोडा ओवा घातलेला आहे. आता हे छान मिक्स झालेलं आहे आपलं. असं हाताने आधी सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान याचा गोळा तयार करणार आहोत. छान असं आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ छान थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे जेणेकरून पीठ व्यवस्थित मळलं जाईल. अशा पद्धतीने आपण छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान आपण पीठ मळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये पुन्हा थोडं पाणी टाकून आपण याला आणखी सॉफ्ट करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इतकं छान असं मऊ मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळही नाही. चपातीपेक्षा थोडं मऊ
चपातीला करतो तसंच हे पीठ आपण मळून घेणार आहोत. व्यवस्थित असं पीठ मळलं की याला आपण 5 मिनटं झाकून ठेवून देऊ. आता हे पीठ आपण 5 मिनटं मुरत झाकून ठेवून देणार आहोत. 5 मिनटं झालेले आहे. आपण पीठ छान मुरलेलं आहे पीठ. आता आपण याचे धपाटे करून घेऊ. इथे मी एक स्वच्छ असा कॉटनचा कपडा पाण्यात भिजवून इथे घेतलेला आहे. मी नेहमी याच्यावरच धपाटे करते. इथे तवा तापत ठेवलेला आहे. आपण तेल घेतलेलं आहे. आता आपण याचे धपाटे करून घेणार आहोत. थोडं पाण्यात हात बुडवायचा आणि एक एवढा गोळा घेतलेला आहे मी. ज्या साईजचे तुम्हाला करायचे आहेत त्या साईजचे तुम्ही करू शकता. आणि असे आपल्याला त्या कपड्यावर धपाटे थापून घ्यायचे. पाण्याचा हात लावून व्यवस्थित असे पातळ धपाटे आपल्याला व्यवस्थित असे करून घ्यायचे. तुम्ही याच्यामध्ये मेथीची भाजी, पालक असं कोणत्याही भाजीचा वापर करू शकता. ते आणखी पौष्टिक होतील. मी याच्यामध्ये हिरव्या कांद्याची पात टाकलेली आहे. तसे आपण मिक्स डाळीच्या पिठाचे करत आहोत त्याच्यामुळे हे हेल्दीच आहे. पण आणखी हेल्दी करण्यासाठी तुम्ही आणखी भाज्या याच्यामध्ये टाकू शकता. बघू शकता तुम्ही व्यवस्थित असा मी धपाटा थापून घेतलेला आहे. तवा पण आपला गरम झालेला आहे छान. आता आपल्याला इथे असे एक 4 ते 5 होल करून घ्यायचे जेणेकरून आपण तेल व्यवस्थित दोन्ही साईडनी करू शकू. आता इथे मी तव्यावर थोडं तेल टाकत आहे. असं साईडनी आपल्याला तेल सोडायचं आहे. आता हे असं हा कपडा उचलायचा आपल्याला आणि याच्यावर असं धपाटं आपल्याला टाकायचं. वरून थोडं हे करायचं आणि अलगद असा कपडा आपण धपाटं टाकलं आहे त्याच्यावर असं कढीने आणि हे जे आपण होल करून घेतले होते त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल असं सोडायचं आहे. असं वरूनही मी तेल थोडं हे करून घेतलेलं आहे, लावून घेतलेलं आहे जेणेकरून पलटताना तेल लावण्याची आवश्यकता होईल. आता छान आपण याला एका साईडने आपला धपाटा छान झालेला आहे. आता आपण त्याला परतवून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्याला हळूवार पलटायचं आहे जे नाहीतर मग तेल अंगावर उडू शकतं. तुम्ही बघू शकता छान असा शेकलेला आहे. आपण उलटून पुलटून असं व्यवस्थित शेकून घेणार आहोत. आपला तो धपाटा शेकत आहे तोपर्यंत आपण दुसरा एक आणखी धपाटा मी तुम्हाला करून दाखवते. असं पाण्याचा हात लावून व्यवस्थित असं ज्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही केला तर धपाटा एकदम छान आणि खुसखुशीत असा होईल. व्यवस्थित होईल, चुकणारही नाही आणि एकदम टेस्टी असा धपाटा तुमचा तयार होईल. अशा पद्धतीने मी दुसरा पण धपाटा तयार केलेला आहे. आता हा धपाटा शेकला की आपण हाही धपाटा शेकून घेणार आहोत. इथे बघू शकता आपण धपाटा आणखी झालेला आहे. आता दुसऱ्या साईडने खूप छान असे डाग आलेले आहे. व्यवस्थित शेकला आहे. आणखी आपण त्याला व्यवस्थित शेकून घेणार आहोत. दुसरा धपाटाही आपला थापून तयार आहे. आता आपण याला फुल करून घेऊ. व्यवस्थित असा धपाटा फिरवून फिरवून आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता त्या साईडने आपला धपाटा व्यवस्थित असा खरपूस भाजला गेलेला आहे. तसा दुसऱ्या साईडने दाखवते. त्या साईडने पण व्यवस्थित असा धपाटा शेकला गेलेला आहे. तुम्हाला जर मऊ असा धपाटा खायचे असेल तर तुम्ही तेल थोडं कमी लावा. आणि जर असा मला असा क्रिस्प धपाटा आवडतो म्हणून मी अशा पद्धतीने छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे. आता आपण हे टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. आता त्याच पद्धतीने आपण दुसरा धपाटा पण याच्यावर टाकायचा आहे.
आपण धपाटा काढला की जो कापड असतो तो पाण्यामध्ये पुन्हा बुडवून घ्यायचा आहे आणि असं धपाट्यावर कळेने आणि मध्यभागी असं तेल सोडायचं आहे आपल्याला. बघू शकता असं साईडने पण तेल व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे. वरून पण तेल लावून घ्यायचं म्हणजे पलटल्यावर आपल्याला तेल लावायची गरज पडत नाही. हाही धपाटा आता आपला एका साईडने व्यवस्थित शेकला गेलेला आहे. आपण आता याची दुसऱ्या साईडने पलटवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान असा आपला धपाटा शेकलेला आहे. आता आपण दुसरी साईड पण व्यवस्थित शेकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे छान या साईडने पण आपला धपाटा जे आहे ते खरपूस भाजलेला आहे आणि दुसऱ्या साईडने पण छान असा खरपूस भाजला गेलेला आहे. तर आता आपण याला टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. ह्याच पद्धतीने आपण सर्व धपाटे करून घेऊ. या पद्धतीने आपण सर्व धपाटे करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान असे खरपूस आपला धपाटा तयार झालेला आहे. आतून सॉफ्ट आहे, वरून एकदम खुसखुशीत झालेला आहे. तुम्ही कशाही बरोबर हे सर्व करू शकता. इथे मी लसणाची चटणी आणि दह्याबरोबर सर्व केलेलं आहे. तुम्ही टोमॅटो केचप किंवा आणखी हिरव्या चटणी बरोबर वगैरे तुम्ही हे सर्व करू शकता. मी इथे तेलाचा वापर केला आहे, तुम्ही तुपाचा वापरही करू शकता. त्या पद्धतीने एकदा तरी धपाटे तुम्ही करून बघा. खूप टेस्टी आणि चवदार धपाटे होतात. रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तुम्हाला मी ही लसणाची चटणी केली याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटून नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.